देवगडला. आणि अजून एक जण आमच्यासोबत जोडणार आहे. आता आमच्यासोबत आदित्य आहे, आर्यन आहे आणि आम्ही दोघं आहोत. आणि अजून एक माणूस आमचा येतोय. ते बघा माणूस, त्यांची घरं बघा कसली भारी आहेत, त्यांची घरं मस्त आहेत. तर अशा प्रकारे परी सुद्धा आलेली आहे. ते लेट जाणार असतील संध्याकाळी. घर किती मस्त वाटतं याच्यात ना. हे बघा आले, या 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 अलबड्याला बलबड्याला. तर हा मेंबर आपला जोडलेला आहे. अशा प्रकारे 5 जणच आम्ही जातोय देवगडला. बाय बाय. आपण जाऊन काय करायचं ते सांगा. आपण जाऊन फिरायचं, खायचं. गेल्या टायमाला पकडून बाई झोपलाय मस्त पैकी. ब्लूटूथवर लावायला आहे का गाणी? काल मस्त गाणे कधी नाही गेल्या वर्षी मीच लावलेलं मोबाईल. ब्लूटूथवर ते तिथेच लावलेलं. मोठ्याने गाणी लावलेली आपण. काय बोलते? नाव काय? काय नाव आहे एवढ्या मोठ्या टमटमात असं वाटतं मस्त मोकळतो. पण आता बसमध्ये अडचण होती उलटा. आता बघ आपण 5 जण आरामात बसलो पाहिजे. असे पाय ठेवले तर चालू. जास्त कम्फर्टेबल पाय मी तिकडे ठेवत होतो. हे बाई हे नशेत होती काल. काल आहे ना तिने गांजा असं वाटत एवढी झोपलेली बाई. माझी गाडीवर झोपली. काहीच आम्ही आता देवगड फिरायला. देवगड 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 त्या मोठ्या मोठ्या पवन चक्क्या आहेत. मस्त दिसतं काहीच. तुम्हाला दाखवतो. कसली मोठी पवन चक्की बाई. एकच पडली तर काम फिट होत नाही का. या बीचवर आम्ही पहिल्यांदा, म्हणजे मी तरी पहिल्यांदा हा पहिल्यांदा आलाय. मी खूप वेळा आले. खूप वेळा म्हणजे 4-5 वेळा म्हणजे खूप वेळा. जो रोज येतो त्याला म्हणतात खूप वेळा. रोज कोण येतं? तर गाईज ही पण एकदा झाली पहिल्यांदा. आता येते ही माझ्यासोबत आहे म्हणून यायला भेटते सगळीकडे. तिला काय घरातले सोडत नव्हते. माझ्यासोबत आहे म्हणून याला यायला भेटतं. काही मग घरातल्यांची परमिशन होती का? काय पण मी फिरले नाही. कधी एकटी कुठे सोडला नाही हिला. तुला कुठे मोठी. तुला कुठे मी सगळीकडे जायचो. मला परमिशन सगळीकडे होती जायची. फिरलं पण नाही तू. सगळीकडे फिरलोय मी. माझ्यामुळे फिरतोय. गोवा काही नाही फिरतोय. तिने मला काहीही फिरवलेलं नाहीये. सगळं मी हिला फिरवतोय. अच्छा. तिने कधी गोवा बघितलं नव्हतं. कोकणची असून कोकण बघितलं नव्हतं. काय खोटं बोलतोय. काय खोटं बोलतोय. गोवा कुठचा? माझ्यामुळे सगळं बघायला भेटतं हिला. हे रिवर्स थँक्यू बोल. थँक्यू बोल. तू बोल मला की माझ्यामुळे सगळं तुला भेटतं. असे आयसान फरामरोश लोक आहेत गाईज. काय करणार. ए चला पटकन. ए थांब. त्यांच्यासाठी टाइमपास करता येतात ते लोक. यांच्या फॅमिलीत सगळे असे टाइमपास करणारेच आहेत गाईज. यांना लवकर उठतात. 7 वाजता उठतात तेव्हा ते 10 वाजता उठतात. मी सगळ्यात लवकर उठते. आणि ही लवकर उठून काही करत नाही. नेहमीचा ब्रश झालेला असतो ना, आंघोळ झालेली असते. अजून सगळ्यात लेट आंघोळ केली. तर काही कामाची नाही आहे ही. नुसतेच उठून लवकर सकाळी पिटत बसते काही ना काही. टाइमपास करत असते बघावं तेव्हा. जॅकेट घेतल्याने मला सांगायला. अरे तू कशाही कामाची आहेस. तू जॅकेटच बघायला सांगतो. बायको असून जॅकेट सांगत नाही काय फायदा. नुसती इथे ना आळशी झाली. गाइस हा नज़ारा बघा. इस नज़ारे के लिए कितने ही पैसे कुर्बान. आणि इकडे सगळे फूड स्टॉल आहेत. काय खाणार आहे. मॅगी. अरे घरी पण मॅगी पण मॅगी.
काय मॅगी वेगळी असते? 3 मॅगी काय खायचंय बोला पटकन. फक्त मी नजाराला शूट करून वाव हे बघा खाली भारी आहे खरं तर. खाली एक नंबर आहे. खाली कसं जायचं पण? अच्छा इथून आहे. वाटा नजारा ये तो मैं गोवा में आ गया तो वाह वाह नजारा फोटो मस्त येते तिथे. आणि पवन चक्की वा मस्त आहे. लाटा कसल्या भारी. बस एवढंच बस झालं. पुढचं बोलू नकोस. मग आपल्याला वल्गर नाही करायचं. खरंच काय बोलतो? झिपलाईन बघ कसली लांब आहे. काही झिपलाईन बघा. काही शपथ ही झिपलाईन म्हणजे मौत का केले भाई. अभी तक गेम में जिपलाइन यूज की झिपलाईन बघ झिपलाईन बघ. अभी तक गेम में यूज किया था जिपलाइन अभी नहीं. पहिले खाऊया ना काहीतरी मग ही माझी बायको असते खाण्यामागे असते. नजारे सोडले दूर खाण्याचं यांना सुचलं. सगळे नजारे बघायचे सोडून खायचे. काही एवढी गर्दी आहे इथे. अशी ओरडत असते मला. परत ट्राय करू. मला ट्राय करू. ऍक्च्युली मला नुसते नजारे बघूच वाटतंय पण यांना काहीतरी खायचं म्हणून आता खाणार आहे आम्ही. काय काय 300 आहे. काय 300 आहे? 13 माझी 1313 आहे फक्त. गाईज आम्ही इथे मस्त फिरतोय. काय हवा येते ना आणि काय सुंदर नजारा आहे बघा ना. म्हणजे एवढे फोटो काढले आम्ही आणि सगळे छानच येतात. ॲक्च्युली आयफोनची पण कमाल आहे आणि या जागेची पण. तू कॅमेऱ्यामध्ये ये तिकडे कुठं पळते तू. अरे तू कॅमेऱ्यामध्ये मला माहिती नव्हतं डिओल घेतलंस ते. म्हणून डायरेक्ट बॅकने जा. गाईज आम्ही तुम्हाला छोट्या ह्याच्यात दिसतो. तुम्ही नजारा बघा. नजाऱ्याचा लुप्त घ्या. लुफ्त उठाव लुफ्त. या पवन चक्क्या या तुम्हाला दिसत असतील. छान वाटतं ॲक्च्युली. काय फिरतंय पवन चक्की बरोबर एक फोटो काढला पाहिजे. हे लोक तिकडे मागेच सुटलेत ॲक्च्युली. आम्ही दोघं आहोत पुढे. काय कुठे आहे? कुठे झाली? कुठे गेली पोरगी काय माहिती. गाईच मस्त नजारे. आनंद घ्या नजाऱ्याचा. छान वाटतंय. भारी वाटते. काय बोलू निशब्द असा नजारा आहे बाई समोर. एवढी गर्दी आहे. ॲक्च्युली आता तुम्हाला माईकचा आवाज काय माहिती कसा येतो आणि काय येतो आमचा आवाज. कारण की माईक आम्ही लावलेला नाही आहे. माईकचा आमचा जरा प्रॉब्लेम झाला आहे. तो आम्ही लवकरच सॉल्व करू आणि लवकरच नवीन ब्लॉग जेव्हा मिळतात तेव्हा त्याच्यामध्ये माईकचा काही प्रॉब्लेम असेल आय थिंक सो. हे पण आम्ही एडिट वगैरे करून काहीतरी करू याच्यात पण. रोज भाई थांबा जरा. अंकिता बोलवती मला. काय झालं काय माहिती बघा जरा. आता आम्ही चाललोय खाली. ॲक्च्युली आत्ता आम्ही खरं बीचवर चाललोय. एवढ्या वेळानंतर खाऊन वगैरे फोटोज वगैरे काढून वरतून आता चाललोय खाली. हां चला रे लवकर. चला इथेच टाइम वेस्ट होतो. आता फक्त 1 तास आहे. आता 1 तास आहे फक्त उरलेला आमचा फिरण्याचा आणि कोकणचा सुद्धा. बस माझा माझा द्या. अरे मी बोलली की आपण इथे आलेलो इथे बघितलं नाही आणि परत वर गेलो तिथून उतरलो. सांगते तर ऐकतच नाही माझं. काय झालं नाही रस्ता. अरे वरून आहे. मी मला मगाशीच बोललो मी तिकडून रस्ता आहे. तुम्ही बोलता इकडून आहे अरे मीच बोलली तिला का तिथून आहे. कसे हे लोक आहेत गाईज. इथून रस्ता नाही आहे. त्यांना मी मगाशीच सांगितलं तरी हे लोक ऐकत नाही. नुसतेच कोकणकडचे.
काही कामाचे नाही आहेत, काही माहिती नाही या लोकांना. यांच्यापेक्षा जास्त मला माहिती पडलं, पण यांना माहिती पडलं नाही अजून. लहानपणापासून येतात. आणि मी आधीच बोलली का वरून आहे जायचं. का बस काय नाही बोलली तू. चालू नाही बोलले, तिला विचार. मी बोलत होते होते इथून जायचं, इथून आपण जायचं. मागे पण इथपर्यंत आलो, इथे बंद होतं आणि परत इथे गेलो आणि मग दिसून आलो. पण कधी तिने इथे एवढं चालवलं. त्यात बॉटल काय कोकण रोडचे लोक रस्ते नाही माहिती. मी सांगितलेलं आधीच वरून आहे. बसून घ्या. रस्ते माहिती नाही, काय नाही. कुठून बाहेर येऊन काय बोलणार आई, ज्यांना रस्ते नाही माहिती. माझं मी आल्या बघितलं की इथून रस्ता गेलो, कुठून तिकडून रस्ता शोधवते काय माहिती. मगाशीच बघितला मी रस्ता, नाही तर मला चुकून नाही, इकडून नाही. काय बोलणार. गोलमाल प्लेन रस्ते आहे मध्ये मध्ये. हा नजारा बघा. आता आम्ही फायनली खाली आलेलो आहोत. हा उतरत कंटाळा आला. अशा प्रकारे शेवटी रस्ता गेलेला आहे आम्हाला. पुढे जाऊया. कुठे पुढे गर्दी पुढे आहे. गर्दी आहे. गाईज आम्ही आलेलो आहे फायनली. बघा काय नजारा आहे बाय. गेल्या वर्षी आलो ना, अजिबात गर्दी नव्हती. आम्हाला पूर्ण मोकळा भेटलेला समुद्र. झालं आता लोकांना कळायला लागलंय कोकण. आता लोक येतात कोकणात. अजिबात कोण नव्हतं. अच्छा आता अच्छा. हा ना. गाईज असा हा आमचा ब्लॉग कोकणच्या एका सुंदर अशा बीचवर. कोकणची ट्रीप आमची होणार आहे. ही कोकणची ट्रीप छोटीशी होती पण चांगली होती. पुढच्या वेळेला आम्ही ठरवतो की अजून काहीतरी चांगलं प्लॅन करून व्यवस्थित रेडी होऊन व्यवस्थित ठिकाणं करून मगच यावं. कारण की यावेळेस काही व्यवस्थित प्लॅन झालेला नाही आहे आमचा, आणि त्यामुळे आम्ही असं आवाडवं काहीही फिरतो आणि पूर्ण तयारीशी सुद्धा आलेलो नाही आहेत आम्ही. सो पुढच्या वेळेस जेव्हा येऊ तेव्हा आम्ही दोघंच येऊ आणि दोघंच येऊन व्यवस्थित फिरू प्रत्येक गोष्ट. हीच ती जागा जिथून आम्ही आता उतरून आलो. त्याच्या पायऱ्यात वरून आम्ही आलो उतरून, आणि हा तो समुद्र. चला समुद्रावर जाऊया. फायनली आम्ही आलोय बघा कोकणच्या समुद्रावर. खाली उतरलेलो आहेत आम्ही. या लाटा या पायांच्या जवळ, हे पाय आणि ह्या लाटा. वाव, हा नजारा म्हणजे सुंदरता. स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. आता हे लोक काय करतात प्लॅन बघूया आपण. होय हॅलो चप्पल काढते का म्हणजे काय याच्यावर जाणार. मग मी काय मी शूज काढू एवढे. शूज आणि सॉक्स एवढं काढू मी? मग कसं काढणार बाळा एवढं? मग काय वाजता येणार आहे? नाही येणारच नाही ना मी. घोडा बघ, हे घोडा. वाव, घोडा बघा याच्यावर. अरे याच्यावर भारी मजा येईल घोड्यावर ऍक्च्युली. किती रुपये घेतो विचारायचं का त्याला? हे बघा माझी बायको शूट करते आता, ते पण माझ्याशिवाय. वाटतं वरून हे चाललंय ड्रोन. हे बघ माझ्या पायात शूज आहेत. कसं जाऊ गाईज? पायात शूज आहेत माझ्या आणि ही बोलते की खाली
शूज आहेत पायात, ओले होणार पाय, खराब होणार. रात्री जायचं पण आहे मला शूज घातल्याशिवाय ऑप्शन नाही, कारण की माझी चप्पल चोरीला गेली आहे. काही चप्पल वाहून चाललेली आता. कुठून आलेली चप्पल? तिकडून बाई तिथपर्यंत पाण्याची लाट आलेली, आता वाहूनच गेली असती महालक्ष्मी असं. खतरनाक सीन झाला असता आता. तेव्हा कसली मोठी आलेली लाट यार. जेव्हा पायाजवळ त्या पोरीने शेवटी मला आहे ना चप्पल काढायला जाऊ. हा मग समुद्रात जाऊन चप्पल नाही काढायची काय फायदा. हे काढ व्हिडिओ. ये ना मग वरती आहे समोर आहे. काढ. हा मुलगा आता माझ्यावर रागवलाय, का रागवलाय मला माहित नाहीये, पण हा रागवलाय आणि आता जाणार आहे घरी आणि हा असा रागवून जातोय. ओय ए हॅलो, का रागवलात तुम्ही मला कळेल का? ए अरे इथे चप्पल आहे, उठा. का रागवला सांग मला लवकर. ही अशी मनवायची पद्धत यायची. सॉरी बेबी, काय झालं सांग. रागवलोय मी तर कॉलर पकडते. सांग मला काय झालं. काय नाही झालं. सांग सांग ना काय झालं. तर गाईज आमचा हा दिवस आजचा पूर्ण होतो. आता आम्ही चाललो घरी. खूप सारे फोटोज काढले, खूप सारे व्हिडिओज, आणि आता आम्ही घरी चाललोय. सूर्य पण मावळलाय आणि आम्ही पण आता मावळ चाललोय. मी पण घरी. चला. पाय खराब झालेत गाईज. मी शूज पण नाही घालतो. शूज माझ्या हातात आहेत बघा. शूज मला हातात घेऊन जावे लागतात. त्या पोरीमुळे हिने पूर्ण भिजवलंय मला. भिजवलं म्हणजे बीचला आल्यावर भिजवणार नाही का? आता सुकं थोडी पातळ. हो हो, पण इथेशी मी बोलत नाही ती वेगळी गोष्ट अजून. ती माझ्या बरोबर. इसने मेरा दिल दुखाया है. का फोटो काढले याचे आलेत छान. फोटो माझ्या नाही काढले, हिने एकटीनेच फोटो काढले सगळ्यांना. काय नाही काढले छान फोटो.